चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। तर आजपासून आपल्या चॅनलवरती उन्हाळी वाळवण सिरीज सुरू होत आहे। तर त्या सिरीजचा हा पहिला भाग आहे। याच्यामध्ये आपण साबुदाणा बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी बघा, बटाटे मी ते उकडून घेण्यासाठी कुकरमध्ये टाकलेले आहेत। तर बटाट्याचे मी साल काढून घेतलेत, कारण सालवरचे बटाट्याचे चांगले नव्हते, त्याच्यामुळे काढून घेते। तुम्ही तसेच टाकायचे आहेत। आणि नेमकं आज घरी पण कोणी नसतं दुपारचं, आणि मुलांमुळे मला रोडला जायला होत नाही, रोड इथून लांब आहे। तर बघा, मी कुकर लावून बटाटे शिजवून घेत आहे। आपले बटाटे शिजतात ते तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती साबुदाणा भाजून घेऊया। इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। शक्यतो साबुदाण्याचं प्रमाण कमीच टाकायचं। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा। साबुदाणा चांगला भाजून घ्यायचा। मंडळी, आपल्या चॅनलवरती टिफिन सिरीज पण सुरू आहे। तर आपल्या चॅनलला एकदा व्हिजिट करून आपले टिफिन सिरीज पण एकदा नक्की बघा। एकदम सोप्या, झटपट होणाऱ्या, सकाळच्या घाई गडबडीत होणाऱ्या रेसिपी आपल्या टिफिन सिरीजमध्ये असतात। तर एकदा आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा। तर बघा, साबुदाणा भाजून घेतला आहे। भाजल्यानंतर साबुदाण्याला थंड करून घ्यायचं आणि मग त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। बघा, मिक्सरला असा साबुदाणा बारीक वाटून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर वाटल्यानंतर एक कढई किंवा प्लेट, ताट घ्यायचे मोठं, आणि जे आपल्याकडे पुरणाची चाळण असते त्याने ते चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जो त्याचा जाडसर राहिलेला भाग आहे तो पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटता येईल। तर बघा, अशा प्रकारे पुरणाच्या चाळणीने सर्व ते चाळून घ्यायचं आहे। तर बघा, सर्व साबुदाणा मी ते चाळून घेतला आहे। त्याच्यानंतर मी किसणी घेतलेली आहे। किसणीने आता मी बटाटा किसून घेणार आहे। वाटलं तर पुरणाच्या चाळणीने पण आपण बटाटा त्याच्यामध्ये मॅश करून घेऊ शकतो, त्याने पण एकदम सॉफ्ट असा बटाटा होतो। तर बघा, असे करून आहे ना सर्व बटाटे किसून घ्यायचे। त्याच्यानंतर लगेच एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या। हिरव्या मिरच्या पण याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि सर्व व्यवस्थित हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे हे सर्व चांगलं मळून घ्यायचं। व्यवस्थित चांगलं सर्व पीठ आपलं मळून झालं की पापडचं त्यानंतर लगेच एक पातेलं घ्यायचं। पातेल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। पाण्याला उकळी आली की जे आपण पीठ बनवलं होतं ते एका भांड्यामध्ये ठेवायचं आणि ते भांडं या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं। आपण पीठ वाफळून घेणार आहोत, ज्याने पापड आपले चांगले होतात आणि चवीला पण एकदम छान लागतात। त्यानंतर एक प्लॅस्टिकची शीट घेतलेली आहे, त्याच्यावरती गोळा करून घ्यायचा। पापडाच्या पिठाचा गोळा ठेवायचा, वरतून एक प्लॅस्टिकची शीट टाकायची। त्यानंतर प्लेटच्या सहाय्याने आपण पापड बनवून घेणार आहोत। तुमच्याकडे जर पुरी यंत्र असेल ना मंडळी, तर अवश्य त्या पुरी यंत्रानेच पापड बनवायचे बरं का। त्यानंतर आहे ना पापड एक दिवस मी घरात आणि एक दिवस कडकडीत उन्हात वाळून घेतलेले आहे। बघा किती छान आपले पापड तयार झालेले आहेत। आता मी हे पापड तुम्हाला तळून दाखवते। तर बघा, तळल्यानंतर आपला पापड असा दुप्पट फुलत आहे आणि छान असा झालेला आहे, व्हाईट कलर। तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अजून असे उन्हाळी वाळवणाचे रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलला व्हिजिट करून आपली टिफिन सिरीज एकदा नक्की बघा। आणि बघा, तळून सर्व पापड असे रेडी झालेले आहेत आणि खायला पण एकदम अप्रतिम असे झालेले आहेत, टेस्टी झालेले आहेत पापड। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून